या मिठी नदीमध्ये काळं ऑइल सोडणारे अनेक कारखाने आहेत, त्याच्यावरती महाराष्ट्र शासन मंत्री महोदय कारवाई करणार आहात का? मी व्हायटल केले, बाजूला जागा आहे तुमच्याकडे, तिकडे करायला पाहिजे होतं. पण बुद्धिवंत लोक आहेत मुंबई महापालिकेमध्ये, अत्यंत बुद्धिवंत. 5-5 प्रशासनिक IAS ऑफिसर आणि 3,500 ते 4,000 इंजिनियर्स. अध्यक्ष महोदय, तरी सुद्धा हे मलजल प्रक्रिया केंद्र नदीच्या पात्रात उभे केले. 31 मार्च पर्यंत चॅलेंज देतो मी या सभागृहात, हा प्रकल्प पुरा झाला असं जाहीर करा, आपण इथेच बसणार आहोत. योगेश सागरजी, पण त्याआधी एकच मिनिट. योगेश सागरजी, एक मिनिट. मंत्री महोदया, आता मनीषाताईंनी अजून एक महत्त्वाचा इकडे मुद्दा मांडलेला की तुम्ही पुनर्विकास, रिडेव्हलपमेंट, सुशोभीकरण हे सगळं करताय, परंतु पोल्युशन संदर्भात त्यांनी जो मुद्दा मांडला, तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळ्यांच्या डोळ्यासमोर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर पोल्युशन दहिसर नदीमध्ये होत असेल, तर MPCBने आतापर्यंत काय कारवाई केली आहे? MPCBने त्वरित या सगळ्या जे तबेले असतील त्यांना नोटिसेस देऊन पुढच्या एका आठवड्यात काय ॲक्शन घेतली आहे हे या सभागृहाला अवगत करण्यात यावं. हो अध्यक्ष. दहिसर नदी, पोयसर नदी, ओशिवरा आणि वालभाट, अध्यक्ष महोदय, हे व्हायटल प्रोजेक्ट जाहीर केलेत. व्हायटल पाहिजे तेवढे पैसे खर्च करा. पोयसर आणि काय अध्यक्ष महोदय तिथे परिस्थिती आहे? अध्यक्ष महोदय, मलजल ते केंद्र जे उभे केलेत, प्रक्रिया केंद्र, नदी रिज्युनिवेट करायला घेतली आणि नदीच्या पात्रातच हे मलजल प्रक्रिया केंद्र उभे केले. तुम्ही व्हायटल केले, बाजूला जागा आहे तुमच्याकडे, तिकडे करायला पाहिजे होतं. पण बुद्धिवंत लोक आहेत मुंबई महापालिकेमध्ये, अत्यंत बुद्धिवंत. 5-5 प्रशासनिक IAS ऑफिसर आणि 3,500 ते 4,000 इंजिनियर्स. अध्यक्ष महोदय, तरी सुद्धा हे मलजल प्रक्रिया केंद्र नदीच्या पात्रात उभे केले, तिथे सगळं कन्स्ट्रक्शन केलं. 31 मार्च पर्यंत चॅलेंज देतो मी या सभागृहात, हा प्रकल्प पुरा झाला असं जाहीर करा, आपण इथेच बसणार आहोत. 31 मार्च अध्यक्ष महोदय आपण सांगा. अध्यक्ष महोदय, दहिसर नदीची परिस्थिती बघा, काही वर्णन करा, खरी काय आहे ती. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न स्पेसिफिक पोयसर नदीसाठी आहे, कारण आता त्याचा उल्लेख आहे. अध्यक्ष महोदय, पोयसर नदीमध्ये 2,554 प्रकल्प बाधित येणार आहेत. माननीय मंत्री महोदयांनी या सभागृहात आश्वासित केलं पाहिजे, 2,554 लोकांना कांदिवली टच, कांदिवली पूर्वेचे कांदिवली पूर्व, कांदिवली पश्चिमेतले कांदिवली पश्चिम किंवा एकमेकांना सांभाळून असे 25 ते 54 लोकांना त्या तिकडे पुनर्वसित करायला पाहिजे. त्याशिवाय त्यांना तिकडून हलवता येणार नाही, हा आपण इथे सभागृहात घोषित केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, दुसरं अध्यक्ष महोदय, गोठे काढण्यासंदर्भात सरकारला कोण अडवते? अध्यक्ष महोदय, महापालिकेला कोण अडवते? ते लायसन्स होल्डर नाही आहेत, त्यांच्याकडे तुम्ही कशाला त्यांचे अर्ज मागवता? त्यांच्याकडे लायसन्सच नाही गोठे चालवायचे. आपण कधीच निर्णय केलाय मुंबईमधनं सगळे गोठे दापचेरीला हलवायचे. मग हे काय चाललंय महापालिकेमध्ये? अध्यक्ष महोदय, महापालिकेकडे जाताना रोज जाऊन चार्ज मारायचा अधिकार आहे. महापालिकेने जर त्यांना रोज चार्ज मारला 3,000, 4,000, 5,000, एक गोठावला तिकडे 1 महिन्यानंतर दिसणार नाही. तर महापालिकेतर्फे हे गोठे पुढच्या 1 महिन्याच्या आत सगळ्या 3 नदी ज्या जाहीर केल्या त्या नदीच्या किनाऱ्यावरनं काढणार का? हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि तिसरा अध्यक्ष महोदय, माझा जो प्रश्न आहे या संदर्भामध्ये, पुनर्वसन करणाऱ्या लोकांना व्हायटल प्रोजेक्ट म्हणून आपण त्या ठिकाणी त्या वॉर्डमध्ये आपण प्रकल्प बाधितांना जागा देणार आहात का? आणि त्याशिवाय हा प्रकल्प पुरा होत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घ्यावी ही विनंती. अध्यक्ष महोदय, जे 2,554 बांधकामाचं त्यांना हलवण्याचा जो प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, त्या संबंधीची प्रक्रिया चालू आहे. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ती खरंच एकदम स्लो चालू आहे. 200 ते 250 लोकांना आत्ता स्थलांतरित केलेलं आहे अध्यक्ष महोदय. आणि सदस्यांनी जे आत्ता मागणी केली अध्यक्ष महोदय, ते BMCच्या ह्याच्यामध्ये तपासून घेऊन त्यांना अवेलेबल तिथे होतं आहे का नाही ते तपासून घेतलं जाईल. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, जे गोठ्यांच्या हलवण्याच्या संदर्भामध्ये BMCला आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी पण निर्देश दिले आणि आत्ता पण देते सभागृहामध्ये की त्यांनी या गोट्यांवर नोटिसा देऊन ह्या कारवाई करून त्यांना स्थलांतरित करावं. वाढत्या प्रदूषण महोदय, हा मुंबई शहराचा प्रश्न आहे आणि मुंबई शहरामधून मिठी नदी हा अतिशय मोठा प्रकल्प आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये प्रदूषण वाढवणारी दुसरी नदी आहे ती मिठी नदी. अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून संपूर्ण देशाला माहिती असणारी मिठी नदी आहे. अध्यक्ष महोदय, तुमच्या माध्यमातून मला फक्त 3च प्रश्न विचारायचे. अध्यक्ष महोदय, या मिठी नदीमध्ये काळं ऑइल सोडणारे अनेक कारखाने आहेत,
त्याच्यावरती महाराष्ट्र शासन मंत्री महोदय कारवाई करणार आहात का? या नदीमध्ये बाधित असणारे गाळेधारक यांचं पुनर्वसन करून तातडीने या मिठी नदीचं रुंदीकरण आणि सुशोभीकरण करणार आहात का? आणि याच मिठी नदीमध्ये चरीमरी येथील तबिलेची जी घाण आहे, ही घाण त्या मिठी नदीमध्ये सोडली जाते, याच्यावरती कारवाई करणार आहात का? अध्यक्ष महोदय, सदस्यांची भावना याच प्रश्नाच्या बरोबरीने आहे, पण प्रश्न थोडासा बाहेरचा असल्यामुळे त्याच्यामध्ये तपासून घेऊन कारवाई केली जाईल. बोला. अध्यक्ष महोदय, जसं योगेश सागरजींनी सांगितलं त्या पद्धतीने जे नाले आपण डेव्हलप करत आहेत, पोल्युशनचं जे प्रमाण सगळ्या नाल्यामध्ये आहे, मग ते पोईसर नाला असू द्या, दहिसर नाला असू द्या, मलाड असू द्या की जोगेश्वरी, हे सगळे वेस्टर्न सबमध्ये आहे आणि एक 1.5 किलोमीटरच्या अंतर्गतच आहे. पोल्युशन थांबण्यासाठी अध्यक्ष महोदय एक काम करावं लागेल. हा नाल्याची रुंदी फार आहे आणि प्रत्येक एरियामध्ये कुठे ना कुठेतरी लिगल इलिगल इंडस्ट्री डेव्हलप झालेली आहे. तर सर्वप्रथम मंत्री महोदय, सर्वप्रथम जे असे इंडस्ट्रीज झालेले आहेत, मग ते चारकोप इंडस्ट्री असू दे, मलाडमध्ये असू दे, जोगेश्वरी असू दे, त्या इंडस्ट्रीचा पाणी या नाल्यामध्ये जात आहे. तर ते इंडस्ट्री आयडेंटिफाय करून ते जे पाणी ते जात आहेत ते तुम्ही बंद करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि जेव्हा आपण हा पद्धतीने आपण जे रिव्हरचे नाले आपण डेव्हलप करतो त्याच्यात कचरा फेकण्यात येतोय. जेव्हा एवढे पद्धतीने आपण पैसे यूज करतोय तर दोन्ही साईडला सर्व्हिस रोड काढला पाहिजे आणि भिंतची साईज वर केली पाहिजे, ज्या कारणी लोक कचरा आतमध्ये टाकू शकत नाही. तर हे प्रोव्हिजन तुम्ही करणार आहेत का? या संदर्भात 2 प्रश्नाचे उत्तर द्यावे. अध्यक्ष महोदय, इंडस्ट्रीच्या बाबतीमधला प्रश्न आहे, मला वाटतं, पण हे विषयच गंभीर आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, जानेवारी 2026ला माननीय उपमुख्यमंत्र्यांना पण ह्या सगळ्यांनी विनंती केली होती ह्या प्रश्नाबाबत. तर अध्यक्ष महोदय, त्याची बैठक पण प्रस्तावित आहे, तर त्या बैठकीला आम्ही हे सगळे विषय यांना बोलवून आम्ही सॉल्व्ह करू.